सुख दुःखाची ऊन सावली, घराघराची आहे कहाणी. हवे हवेसे सुख वाटे, हवे हवेसे सुख वाटे. नको नकोसे दुःख वाटे, नको नकोसे दुःख वाटे. सुख दुःखाची ऊन सावली, घराघराची आहे कहाणी. ऊन सावली, ऊन सावली. विद्या, आपलं आयुष्य ह्या पाण्यासारखंच असतं नाही? कदाचित. पण आज तुला का वाटतंय अचानक? बघ ना, इतका वेळ झाला हे पाणी स्थिर होतं. मी एक छोटासा दगड टाकला आणि तिथे असंख्य तरंगलहरी निर्माण झाल्या, आपल्या आयुष्यात घडलेल्या घटनेसारख्या. आपलं आयुष्य असं स्थिर चालू असतं, सुरळीत चालू असतं. एखादी कुठली तरी घटना घडते आणि आपलं आयुष्य बदलून जातं पूर्णपणे, या दगडांसारखं. नेहा आणि विद्या, दोन जिवलग मैत्रिणी, एक दुसऱ्यांवर खूप प्रेम करणाऱ्या, एक दुसऱ्यांचे सुखदुःख शेअर करणाऱ्या. नेहा सारंगच्या प्रेमात पडते आणि विद्याला एका कंपनीचा चेअरमन शेखर धर्माधिकारी आपली जीवनसंगिनी म्हणून निवड करतो. योगायोगाने एकाच दिवशी दोघींचा विवाह होतो. नेहा आणि विद्याच्या सांसारिक जीवनाला सुरुवात होते. हळूहळू दिवस निघून जातात आणि नेहाला पहिल्या बाळाची चाहूल लागते. ती फार आनंदात ही बातमी सारंगला सांगते. पण सारंगचा बाळाला जन्म देण्यास विरोध असतो, कारण दोघेही नोकरीला गेल्यावर बाळाचं संगोपन कोण करणार. पण नेहा मात्र आपल्या निर्णयावर अटळ असते. तुला शेवटचं सांगतोय, हे बाळंतपण मला नकोय. आणि हे पुस्तकं आणि फोटो आजपासून या घरात मला नकोय, कळलं तुला? मग तू सुद्धा ऐक, हे फोटो हे पुस्तक इथे जाणार, कुठेही जाणार नाही. या पुस्तकामध्ये बाळाचं संगोपन कसं करायचं याच्याबद्दल लिहिलेलं आहे. मला ह्या पुस्तकाची गरज आहे. हे पुस्तक इथेच राहणार. ठीक आहे, म्हणजे तुझा निर्णय पक्का झालाय तर? तो आजचा नाहीये, बाळाची चाहू लागल्यावरच पक्का झालाय. सारंग,
विद्या विद्या अगं फोन घे. हॅलो. शेखरला डॉक्टर केतकरांचा फोन येतो की विद्या आई होण्यास असमर्थ आहे. विद्या ही बातमी फोनवर ऐकते. ती कोलमडते. शेखर मात्र तिला सांभाळतो, समजावतो. नेहा, काय झालंय? काही नाही ग, खरंच काही नाही. माझ्यापासून लपवतेस? विद्या, कसं सांगू तुला? नेहा, तुझ्या मनात काय असेल ते सांग. तुझं मन हलकं होईल. माझ्या आणि सारंगच्या विचारांमध्ये खूप तफावत आहे ग. तू मला समजून घेत नाहीये. अच्छा, म्हणून तू मगाशी अपसेट होतीस? अगं मग तू समजून घे ना त्याला. तू नमतं घे थोडं. विद्या, प्रश्न नमतं घेण्याचा नाहीये. मी कसं सांगू? विद्या, विद्या मला दिवस गेलेत. पण सारंगला सध्या मूल नकोय. पण का? त्याचं म्हणणं आहे, बाळाला कोण सांभाळणार, त्याचं पालन पोषण कोण करणार. मी काय ग, गप्प का झालीस? काही बोलत का नाहीयेस? काय आहे ना देवाची खेळी. म्हणजे नेहा, मी आई होऊ शकत नाहीये. काय? विद्या, शेखर काय म्हणाला? ते काय म्हणणार? अगं, देव माणूस आहेत ते. खूप समजून घेतात मला. उलट मीच त्यांना काही देऊ शकत नाहीये. ऊन सावली हळूहळू दिवस निघून जातात. नेहाच्या गर्भात हळूहळू बाळ वाढत जातं. आणि एक गोंडस बाळ जन्माला येतं. आणि एक दिवस बाळाला आणलंस? तू नाही आणलंस? सारंग, मी तुला आणायला सांगितलं होतं. सॉरी, ऑफिसमध्ये मीटिंग होती आणि बॉसने खुश होऊन पार्टी दिली म्हणून यायला उशीर झाला. मला वाटलं की तू आणलं असशील बाळाला, म्हणून मी सरळ घरी निघून आलो. ठीक आहे, मी जाऊन येतो. त्याची गरज नाहीये. मी आणलंय बाळाला. बरं झालं. काय बरं झालं? मी पाळणा घराकडून आले म्हणून मला कळलं. तुला माहितीये किती रडत होता तो? पण आणलंस ना आता, बस. किती बोलणार आहेस तू? एकतर पिऊन आलायस, वर भात झालं बोलतोयस. बघ, माझं पिणं काढायची अजिबात गरज नाहीये. मी तुला आधीच सांगितलेलं की असले प्रॉब्लेम्स येणार म्हणून. नेहा, आयुष्यात खेळ नाहीये. ऐक माझं, नोकरी सोड आणि घरी बस. सारंग, हे बघ नेहा,
प्लीज माझं शांतपणे ऐकून घेशील. हा, हे बघ, माझ्या पगारात आपला संसार चालू शकतो ना. हा, फक्त फक्त थोडीशी तडजोड करावी लागेल, एवढंच. पण ती कोणासाठी करणार आहोत? आपल्या बाळासाठीच ना. सारंग प्लीज, तू नोकरी सोडून बाकी काहीही बोल. काय बोलू? तू ऐकायलाच काही तयार नाहीयेस. प्रत्येक गोष्ट स्वतःच्या मताप्रमाणे करतेस तू. नेहा, तुला लग्न आधीच सांगितलेलं की तुला माझ्या मताप्रमाणेच वागावं लागेल म्हणून. तू सदा न कदा फक्त स्वतःचाच विचार करत आलायस. अरे कधीतरी माझा सुद्धा विचार कर. तुला ह्या घरात आणलं ते विचार न करताच होय? हा, माणसं कुत्री मांजरी सुद्धा धरून आणून बांधतात. नेहा, जरा बोलताना तोंड आवर. मला उपदेश करू नकोस. खरंय, मी तुला उपदेश देणारा कोण? उपदेश तर तू मला केले पाहिजे. झाले की माझी काही किंमतच नाही. सारंग, अर्थाचा अनर्थ करू नकोस. ज्याचा काही अर्थच नाही त्याचा अनर्थ काय काढणार? तू कधी नमतं घेशील तर शपथ. मी नमतं घ्यायला पाहिजे की तू? आतापर्यंत आयुष्यात मी तडजोड करत आलोय, पण आता शक्य नाही. नाही, आता मी सांगेन तसंच तुला वागावं लागेल. नेहा, म्हणजे आयुष्यभर मी तुझी गुलाम म्हणून जगायचं? तुला वाटत असेल तर तसंच. सारंग, एकतर नोकरी करून थकून भागून घरी यायचं, आल्यावर तुझं हे टेन्शन. मी तुला टेन्शन देत नाहीये. टेन्शन तू स्वतः क्रिएट करतेस. म्हणून सांगतोय, नोकरी सोड आणि घरी बैस. नोकरी करणं किंवा न करणं हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे. प्रश्न तुझ्या एकटीचा नाहीये, आपल्या बाळाचा पण आहे. तुला या नोकरीचा त्याग करावाच लागेल. नेहा, त्याग, त्याग आणि त्याग. आयुष्यभर त्यागच करत आले मी. काय उरलं आयुष्यात माझ्या आता? सारंग, अरे माझी सुद्धा काही स्वप्न आहेत. म्हणूनच तर मी एवढी शिकले, नोकरी करते. मलाही वाटतं माझ्या आयुष्यातल्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात. मलाही वाटतं. लाख वाटत असेल तुला. यापुढे मी आखलेल्या चौकटीतच तुला जगावं लागेल. नेहा, मी तुझी बायको आहे, गुलाम नाही. तुझं माझ्या शब्दाबाहेर गेलेलं मला खपणार नाहीये. नेहा, आणि कुणी माझा अपमान केलेला मला खपणार नाही. नेहा, मोहकविषयी दोघांमध्ये वाद निर्माण होतो. सारंगच्या स्वाभिमानी स्वभावाला तडा जाते. आपण दोघे एकत्र संसार करण्यास असमर्थ आहोत. म्हणूनच मी विभक्त होण्याचा एकतर्फी निर्णय घेतोय. आणि कसलाही विचार न करता सारंग मोहक आणि नेहाला सोडून निघून जातो. विधाता राजकारणी सुख दुःखाची तुझीच करणी. नको अशी मज जीवन सरणी, नको अशी मज जीवन सरणी. करीतो आहे तुझी मन धरणी, करीतो आहे तुझी मन धरणी. सुख दुःखाची ऊन सावली, घराघराची आहे कहाणी. शेखर मात्र विद्याला सांभाळून आपलं जीवन जगत असतो, एकाच आशेवर की एक ना एक दिवस विद्या आई होईल. अशातच शेखरचा मामा दिवाकर, जो धर्माधिकारी अँड सन्सचा मॅनेजर आहे, त्याच्या मनात वाममार्गाने पैसा कमावण्याचा आणि धर्माधिकारी अँड सन्स ही फर्म रसातळाला आणून दिवाकर अँड सन्स ही फर्म निर्माण करण्याचा मानस निर्माण होतो. दिवाकरचा मुलगा प्रकाश
त्यांचा विरोध करतो, पण शेवटी वडिलांना साथ देतो. ऊन सावली मी जे सांगतोय त्याप्रमाणेच वागायचं. त्यात जरा देखील घोळ व्हायला नको. मी तुमचा मुलगा आहे बाबा, असणाऱ्यांपैकी नाही. जाळ्यात फसवणाऱ्यांपैकी आहे. जाळं विणणं इतकं सोपं नसतं. जाळं विणायला हवं असतं परिश्रम, चित्त, चिकाटी. हे सगळे गुण मला वारसा हक्कानं तुमच्याकडनं मिळालेत बाबा. त्याचा व्यवस्थित उपयोग कर. ते जर ताई आणि भाऊजींना कळले तर आपलं कटकारस्थान सगळं उघड पडेल. आणि मग आपली गत दोघी के कुत्ते घर के ना घाट के. डोंट वरी बाबा, मी योग्य ती सगळी दक्षता बाळगेन. आयुष्यभर खूप दारिद्र्य भोगलंय. आता मला तुला श्रीमंतीत बघायचं आहे. आज मी मरायला मोकळा. काय आहे बाबा, तर मरणाची गोष्ट कशाला करताय? मरण हे एक ना एक दिवस सर्वांना येणारच. डेथ इज सर्टन टू ऑल. ऑल मस्ट डाय. मृत्यू हा अटळ आहे. पण आपण काही चांगलं बोलत असलं की तुम्ही मध्येच मरणाचा विषय कशाला काढता? मरणापूर्वी मला माझा हेतू साध्य करायचा आहे. भाऊजींनी माझा केलेला अपमान मी विसरलो नाही आणि विसरणारही नाही. धर्माधिकारी अँड सन्सच्या ऐवजी मला बघायची पाटी दिवाकर अँड सन्सची. पण तोपर्यंत त्यांच्या पोटात शिरून राहायचं. ते म्हणतील तसंच वागायचं. वाटेल तो अपमान सहन करायचा. आणि मग दिवाकर अँड सन्स. राईट. नेहा मोहकला एकटी सांभाळते. नोकरी, सांसारिक अडचणी, मोहकचं संगोपन हे सगळं सांभाळत असताना तिची मात्र कसरतच होते. सारंग आपलं जीवन एकाकी जगत असतो. नेहा, जग कितीही पुढे गेले ना तरी निसर्गाच्या पुढे नाही जाता येत. आणि हा अधिकार निसर्गाने पुरुषाला दिलेला आहे की त्याने पुरुषार्थ गाजवावा. आणि स्त्रीला संयमता, सहनशीलता ही जपायलाच लागते. अगं, प्रत्येक स्त्रीला पुरुषाचा आदर हवाच असतो. पुरुषाशिवाय स्त्रीचं आयुष्य म्हणजे वाळवंट. तो रागवेल, चिडेल, पण प्रेमही तोच करेल ना. विद्याला नेहा आणि मोहकबद्दल आपुलकी असते. ती नेहाला समजावण्याचा प्रयत्न करते. सारंगला त्याची मैत्रीण चित्रा आपले अनुभव सांगून तडजोड करायचा प्रयत्न करते. पण सारंगचा स्वभाव मात्र नडतो. त्यात मात्र मोहक एक चिमुकलं बाळ होरपळत असतो. आपल्या बाबांविषयी तो नेहाला वारंवार प्रश्न करतो. ती मात्र खोटं बोलून वेळ निभावून नेत असते. बाबा कुठे गेले? आई बाबा पळून गेले का? नाही रे बाळा, बाबा दूर गेलेत, खूप लांब गेलेत. ते येणार नाही ना? येतील ना, येणार हं, लवकर येणार. आई तू रडू नको.
बाळा ये. नाही रडत, अजिबात नाही रडणार. बाबा येणार लवकर आपल्याला भेटायला. बाबा येतील लवकर. आई बाबांची खूप वाट बघते. येतील बाबा लवकर. फोर मारायचा. तू बाळ तिकडे चालला जाते. 1 2 3 स्टार्ट. गुड बॉय बॉय. निघा 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 निघा. पिल्लूने फोन मारला, पिल्लूने फोन मारला. यापुढील कथा पुढच्या भागात.